नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपला विवाह कधी, कुठे, कसा याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत, यावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत पुण्याचे नामवंत ज्योतिषाचार्य आनंद कुमारजी. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत. जय माता दी. सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. आनंद कुमारजी हे आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि संचालक आहेत. गेल्या 25 वर्षांपासून त्यांची ही संस्था कार्यरत आहे. तसंच गेल्या 24 वर्षात त्यांना अनेक ज्योतिष, वास्तू आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक गौरव आणि प्रतिष्ठित असे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यांनी त्यांचा गौरव झालेला आहे. तसंच गोपालन आणि अनेक सामाजिक उपक्रमात सुद्धा सरांचा सहभाग असतो. ज्योतिषाचार्य आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनाने अनेक कुटुंबसुद्धा सुखावलेली आहेत. त्यांचे उपाय, तंत्र, साधना तसंच ध्यानरत्न, यंत्र आणि अनुभवसिद्ध तोडगे हे आचरण्यासाठी अतिशय सहज आणि सोपे असे आहेत. जीवन मार्गदर्शन या सदराखाली अध्यात्म, विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र यांचा समन्वय साधत वर्तमान स्थिती लक्षात घेऊन भविष्याची वाटचाल करण्यासाठी आनंद कुमार हे सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. आणि तुम्हाला सुद्धा जर आणखी काही शंका कुशंका असतील, तुमच्या कुंडलीविषयी किंवा तुमच्या भविष्याविषयी काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुम्ही सरांना विचारू शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6930-2444. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. सर, तुमचं स्वागत पुन्हा एकदा. सर, मुळात आपला विवाह कधी होणार आहे, कुणाशी होणार आहे आणि कसा होणार आहे याविषयी काही आपल्याला ज्योतिषशास्त्रातनं मार्गदर्शन मिळू शकतं का? नक्कीच मॅडम, चांगला प्रश्न. यावर्षी अनेक पालक वधू, अनेक वरवधू लग्नाच्या शोधार्थ आहेत. आपला विवाह कधी, कसा, कुठे हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तंतोतंत काढता येतं. मला गुरुबलाचं बलोत्तर लागतं आणि शुक्राचं बल बलोत्तर लागतं. ज्या वर वधूच्या पत्रिकेमध्ये गुरुचं बळ चांगलं असेल, म्हणजे गुरु त्यांच्या पंचम स्थान, सप्तम स्थान, भाग्यस्थान किंवा लग्नस्थानातून ज्यावेळी भ्रमण करत असेल, किंबहुना शुक्र त्या स्थानातून भ्रमण करत असेल, त्यावेळी मॅडम लग्नासाठी पूरक आणि उत्तम स्थिती राहते. मग त्याचबरोबर त्या ग्रहांच्या अवस्था ही तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. आणि सोबत संगत कोणाच्या आहे, लग्न लेट होण्याची कारण आहेत ते लग्नस्थानात एखादं शनी असेल किंवा लग्न मंगलिक पत्रिका असेल, कुंडली असेल, तर अशा वेळेला उशीर होतो किंवा त्या ग्रहांच्या अवस्थाही त्याला महत्त्वाच्या असतात. जर पत्रिकेच्या अनुषंगाने शुक्र नावाचा ग्रह जर वृद्ध अवस्थेत असेल तर मात्र विलंब होतो. आणि तो लवकर करण्यासाठी काय करावं हे ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून नक्कीच पाहता येतं मॅडम. नक्कीच सर. आणखी एक महत्त्वाचं की विवाह, दोन जातकांचा विवाह जमतेवेळी कुठल्या गोष्टींचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे? नक्कीच मॅडम, चांगला प्रश्न आहे याच्यामध्ये. आज बघा, आज आपले कुटुंब व्यवस्था ही पुढे गेलेली आहे. आपण 40 वर्ष 50 वर्ष पाठीमागे जातोय तर गावकी होती, भावकी होती का एकत्र कुटुंब पद्धती होती. त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जो घरातला कोणी मुखिया असेल किंवा त्या समाजातला कोणी मुखिया असेल तो स्थळ सांगत सुचवत होता आणि ती लग्न कार्य केली जात होती. आता गावकी संपलेली आहे, जवळपास भावकी संपलेली आहे आणि एकत्र कुटुंब पद्धती मावळलेली आहे. पाठीमागे 20-25 वर्षांमध्ये हे कुटुंब झालेत. आणि कुटुंब म्हणजे कुटुंबात किती 4 लोक, नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं. मुलंही मोठी झालेली आहेत. आणि कोविडच्या नंतर ही आत्ता अशी परिस्थिती आहे की न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे. मुलगा आपल्या कामात मग्न आहे, मुलगी आपल्या कामात मग्न आहे, आई तिच्या संसारात मग्न आहे, बाबा त्यांच्या कार्यरत मग्न आहेत. मग एखादं स्थळ पाहायचं म्हटलं तर काका, मामा, चुलते हे यातनं मदतीला येत नाहीत. आणि कोणी एखादा नातेवाईक जरी लग्नासाठी सूचित करायचं म्हटलं तरी कोणी सूचित करत नाहीत. आजच्याला विवाह मंडळातून जर स्थळ येतात आहे आणि तिथेही जर असेल त्याची शाश्वत देता येत नाही. त्या मुलाचा तो सांगितलेली गोष्टी आहेत, मग नोकरी असेल, त्याची स्थावर मालमत्ता असेल किंवा त्याच्या विषयातली जी माहिती असेल ती खरी असेल याची गॅरंटी नाही. परंतु आपल्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी सहजरित्या पाहता येतात आहे. मग त्या कोणत्या गोष्टी पाहाव्या? कोणताही पती-पत्नी वैवाहिक जीवन सुखर होण्यासाठी अतिशय 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात आहे. पहिली गोष्ट की त्यांचे विचार जमले पाहिजेत. जर विचार जमले म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या गुणमिलनामध्ये 36 गुण असतात आणि 36 गुणांपैकी ह्या ग्रहमैत्रीला गुण असतात 5. 5 पैकी किमान 3 जमले पाहिजे, 60% होतात आहे. मग त्या मुलीचे अथवा विचार जमले आणि त्याच्या विचारांची अनुसंगता असेल, दोघांना समन्वय असेल तर अनेक गोष्टी पुढे जातात आहे. त्याचबरोबर इथे शारीरिक सुख मिळालं पाहिजे, अनुरूप वंशावळ वाढली पाहिजे. ज्योतिषशास्त्र गुणमिलनामध्ये हा योनी नावाचा विषय येतो. योनी सुख, योनी जर उत्तम योनी असेल, उदाहरणार्थ एखादी गज नावाची योनी, त्याच्यावर उंदीर नावाच्या योनीचं लग्न झालं तर वैवाहिक मतभेद होतात किंवा शारीरिक सुखामध्ये बाधा निर्माण होते किंवा मुलंबाळ होण्यामध्ये, वंशावळ वाढण्यामध्ये किंवा दोघांना विश्वासार्थ राहत नाही. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की गुरुबळ म्हणजे गरजेपुरता पैसा. आज महागाईच्या काळामध्ये म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरात किंवा अगदी खेडेगावात म्हणा गरजेपुरता पैसा आला पाहिजे. एखादी मुलगी आपल्या बाबांच्या घरामध्ये जर त्या कुटुंबामध्ये 100 रुपये अशी कल्पना करा तर संसार लागल्यानंतर 110-105 रुपये मिळाले पाहिजे किंवा उत्तर प्रगती झालीच पाहिजे. आणि ह्या 3 गोष्टी म्हणजे गुरुबळ,
पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट योनी, आणि तिसरी गोष्ट ग्रहमैत्री. म्हणजे तनाने, मनाने, धनाने, मानसिक, शारीरिक, आर्थिकरित्या जर गोष्टी जमणार असतील तर माझा विश्वास आहे ह्या कुटुंबामध्ये, पती पत्नींमध्ये समन्वय पाहिला जातो. आणि हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मॅडम नक्कीच पाहिलं जातं. आनंदजी, एक फोन आलेला आहे गौतम पाटील यांचा, नांदगाववरनं बोलतायत ते. गौतमजी बोला, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. सर, माझ्या मुलीची कुंडली थोडीशी बघायची होती मला. जन्मतारीख सांगा. थोडं मोठं. 1/9/2001. 1/9/2001. 1/9/2001. वेळ दुपारी 3:20. 3:20. ठिकाण संगमनेर. संगमनेर. काय जातं, काय चिंता, काय विषय? लग्न कुंडली बघायची होती सर. आता विवाहाची हालचाल चालू आहे घरामध्ये. कन्याचं नाव काय म्हटलं दादा? ऋतुजा. ऋतुजा. बघा, पाटील सरांच्या ऋतुजाचं लग्न केव्हा होईल, कसं होईल, कधी होईल या संबंधित आपण मार्गदर्शन करूया. तारीख आहे 1 सप्टेंबर 2001, शनिवार दिवस, दुपारी 3 म्हणजे 15:20 संगमनेर. मकर नावाची राशी, धनुष्य नावाचं नक्षत्र, अतिगंड नावाचा योग आहे. दादा, कन्याचं लग्न पाहते वेळेला ज्यावेळी मंगल कार्य पाहाल त्यावेळी गंडांतर होणं, फसवणूक होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्या मुलीच्या पत्रिकेत अतिगंड नावा दोष आहे. आता लग्नाचे योग केव्हा आहेत आपण ते समजून घेऊया. चक्क दादा वयाच्या 19 वर्ष पहिला मंगल कार्याचा योग दाखवतोय आणि त्यानंतर 24 वर्ष, 19 संपलं, आता जे वयाच्या 23 आहे तर 24 वर्ष लग्नासाठी उत्तम स्थिती आहे. लग्नासाठी मग केव्हा लग्न होईल आणि कोणत्या कार्यात त्याचा अतिशय उत्तम योग आहे. तर ह्या ऋतुजाचा पत्रिकेचा विचार करता हिच्या आज मितीला गुरु नावाचा ग्रह पंचम स्थान चाललेला आहे आणि तो पंचम स्थानातून गुरुचा जो भ्रमण आहे हे वृषभ राशीत गुरु ज्यावेळी जाईल म्हणजे साधारण 1 मे 2024च्या नंतर ते साधारण 7 मे 2025च्या दरम्यानच्या कालखंडात आपल्या कन्याचं मंगल कार्य होऊ शकतं. पण मंगल कार्याला बाधा आणणारे आपली मुलगीची पत्रिका मंगलिक आहे, लग्न स्थानातला मंगळ आहे आणि धनुराशी मंगळ आहे, कडक मंगळ म्हटला जातो. हा कडक मंगळ असेल तर आपल्या याज्ञिक करण्याजवळ का 5 कोणी परोत्य करणारे मंडळ असतील त्यांच्याकडून शांतदोष निवारण करून घ्या. त्याचसोबत आपल्यापर्यंत सप्तम स्थानामध्ये, सप्तम स्थान मॅरिड लाईफ पाहतो, जोडीदार पाहतो किंवा पती पत्नींमध्ये समन्वय पाहिला जातो. तर सप्तम स्थान अतिशय महत्त्वाचं मॅरिड लाईफसाठी आहे. तर इथे राहू नावाच्या ग्रहासोबत मंगळ नावाचा ग्रहाला चांडाळ नावाचा होतो. म्हणजे कुठेतरी आर्थिक सुबत्ता त्या कुटुंबाची चांगली सांगितली आहे पण कुठेतरी फसवणूक होणं, कारण हिच्या पत्रिकेत अतिगंड नावाचा दोष आहे, इथे फसवणूक होण्याचे योग हिच्या पत्रिकेत जास्त आहेत. तर माझी विनंती पाटीलजी की हा दोन्ही दोष खंडन केल्याशिवाय मंगल कार्यासाठी पाहू नका. येत्या पाडव्यानंतर साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर पाहायला चालू करा. आपल्या लेकीचं मंगल कार्य साधारण जून, जुलै, ऑगस्टपर्यंत, अगदी फारच उशीर झाला तर पुढच्या वर्षी शिमग्याच्या आधी आपल्या लेकीचं मंगल कार्य नक्कीच आटोपलं जाईल. फार चिंता करण्याची गरज नक्कीच नाही आहे. आणि याच्यापेक्षा सरळ साधे निर्विघ्नपणे मंगल कार्य पार पाडण्यासाठी आमच्या ऑफिसच्या फोनवर फोन करा, ते तुम्हाला सहकार्य करतील. घरगुती काही उपाय आहेत जेणेकरून 16 सोमवार व्रत करणं, 27 शुक्रवार पिंपळाला पाणी घालणं, ज्या दिवशी बैठक असेल त्या दिवशी हळकुंड आणि सुपारी एकत्र बांधून आपल्या देवघरात ठेवणं, असे काही सात्विक उपाय जर करताय तरी माझा विश्वास आहे जी काही बैठक तुमची बसेल, जे काही मंगल कार्यासाठी जे तुमच्या अनुरूप परिस्थिती बनायला पाहिजे ती बदलून आपल्या लेकीचं मंगल कार्य निश्चितरित्या पूर्ण होईल. नक्कीच. आनंदजी, गुणमिलन याविषयी मला विचारायचं आहे की बऱ्याचदा काही 2 मतप्रवाह आहेत की गुणमिलन योग्य किंवा गुणमिलन अयोग्य. मात्र गुणमिलनाचं महत्त्व विवाह ठरवण्याच्या दृष्टीने किती काय आहे तुमच्या दृष्टीने? नक्कीच मॅडम, हा तर चांगला प्रश्न. गुणमिलन आतापर्यंत काय होतं, आज पण 30-40 वर्ष पाठीमागे होतं एकत्र कुटुंब पद्धती होती. आता इथे राक्षसगण आहे, देवगण आहे किंवा एक नाडी आहे. सायन्स फार पुढे गेलेलं आहे. एक नाडी असेल तर मुलं विकलांग होणं, मतिमंद होणं हे असे गोष्टी पाहिल्या जात होत्या. आता या केसमध्ये काय घडतं की इथे त्यावेळेला एक जनरिक प्रॉब्लेम होता. आपल्या समाजातले, नात्यातले, भावकीतले, पाहुण्यातले कोणतरी स्थळ यायचे आणि आता सायन्स फारच पुढे गेलं आहे. त्यामुळे नाडीला फार महत्त्व देण्याची गरज नाही. एक नाडी जरी असेल तर रक्तगट तपासून घ्या. एक रक्तगट जर असेल तरी सायन्स अतिशय पुढे गेलेलं आहे, त्यामुळे ते आपण इग्नोर करायला हरकत नाही. आता जर देवगणाचे मनुष्य आहे, आता देवगणाचे राक्षसगणाचे तामसी अग्रेसिव्ह राहतात, मनुष्यगणाचे जिकडे गुळगुलाल तिकडे चांगले, काही देवगणाचे लोक सात्विक समाधानी लोक राहतात. आता इथे याच्यापेक्षा तुम्ही 36 गुणांपैकी आम्ही 10 गुण जरी जमत असेल तर लग्न करायला सांगतो. त्यामध्ये सगळ्यात प्रथम ग्रहमैत्री, विचार जमले पाहिजेत, योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठता पाहिजे, वंशावळ वाढली पाहिजे आणि दोघांमध्ये आपलेपणाची भूमिका असली पाहिजे, तरच ह्या गोष्टी पाहाव्यात. म्हणजे 36 गुणांपैकी अगदी 18च हवेत किंवा 18पेक्षा अधिक हवेत असं करून सुद्धा लग्न अनेकदा तुटलेली आहेत. कारण अशा पत्रिकेमध्ये ग्रहमैत्रीच्या अनुषंगाने जरी पत्रिका बलोत्तर असेल तर घात नक्षत्र मात्र पत्रिकेत असतं आणि कुठे घात होणं, फसवणूक होणं, दिशाभूल अशा गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे अशा गोष्टी आपल्या आयुष्यात येऊ नये म्हणून जर ह्या ग्रहमैत्रींचा विचार करण्यापेक्षा ह्या घात नक्षत्राचा विचार होणं अतिशय महत्त्वाचं आहे. नक्कीच. मला याबद्दल आणखी विचारायचं आहे की बऱ्याचदा असं होतं आनंदजी की जातकांची पत्रिका तर जुळते, गुणमिलन पण व्यवस्थित होतं, 36 गुण जुळतात किंवा त्यापेक्षाही म्हणजे आणखी बऱ्याच अंशी असं होतं की
की सगळे स्वभाव वगैरे चांगले असतात, मात्र तरीसुद्धा त्याची परिणिती, त्या विवाहाची परिणिती पुढे जाऊन वेगळे होण्यात होतं किंवा घटस्फोटात होतात. तर यामागे काय? बघा ना, आपण महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंबामध्ये आपल्या अगदी काही महाराष्ट्र काही भागात जातोय तर सख्या भावाची मुलगी सुनबाई करून घेण्याची प्रथा परंपरा आहे, किंवा भावाचे मुलगा असेल तर जावई करून घेण्याची प्रथा परंपरा आहे. आता गंमत काय होते, इथे दोन्ही एकाच आईचे लेकरं असतात आहे. या घरातली मुलगी आपल्या डोळ्यासमोर लहानाची मोठी झालेली असते, आणि या अशा मुलींमध्ये आपल्या डोळ्यासमोर मुलगी मोठी झाली का मुलगा आपल्या डोळ्यासमोरचा मुलगा आहे आणि तो चुकीचा नाही आहे, व्यसनी नाही आहे, किंवा तो चुकीच्या मार्गाने जाणारा मुलगा नाही, हे माहिती असतं. पण लग्न झाल्यानंतर जर कुठे गुरुबळ कमी असेल, मग 6वा-8वा गुरु असेल तर आर्थिक हानी होते, कर्जबाजारीपणा वाढतो, व्यसनं लागतात आहे, आरोग्य तक्रारी वाढतात आहे, किंवा अनुषंगाने आजच्या काळात क्रेडिट कार्ड किंवा पैसे उसने घ्यावे लागतात, किंवा उसने दिलेले पैसे परत फिटत नाहीत, किंवा आपण हातून दिलेले पैसे येत नाहीत. याही कारणामुळे डिवोर्स होतो. आणि याला मग सांगितल्याप्रमाणे इथे दुसरं आहे की घात नक्षत्र. जर चुकून एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये तैतील नावाचं कारण घात नक्षत्र आहे, किंवा मकर नावाच्या राशीमध्ये श्रवण नावाचं नक्षत्र आहे, हे घात नक्षत्रामध्ये येतं. तर हे कुठं घात करणारे, फसवणूक करणारे जर जोडपं असेल तर आजकाल कोणी सहन करायला तयार नाही. प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाला आपलं मत मांडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे, आणि त्यांना जग काय, परिस्थिती काय, वर्तमान काय हे लक्षात येतं. त्यामुळे आजकालच्या काळांमध्ये याही कारणामुळे डिवोर्स होण्याचं कारण आहे त्याला घात नक्षत्र, आणि पत्रिकेतली सप्तम स्थान, पंचम स्थान, भाग्यस्थानातली स्थिती, आणि गुरु आणि गुरुबळ म्हणजे समाधानी असतील ना ती लोक संयमाने राहतात, पण गुरुबळच नाहीये. अनेकांच्या पत्रिकेमध्ये गुरु नावाचा ग्रह मृत अवस्था असेल तर गुरु मृत अवस्थेत समजून सांगायला कोणी समजून घेण्याची मानसिकता अशा कोणी नसते, आणि त्यामुळे हे विभक्त होणं किंवा डिवोर्स होणं किंवा एक दोघांमध्ये कटुता आहे ना, तिसरा कोणी त्यामुळे पाणी भरायला चालू करणं, अशाही गोष्टींना मॅडम सामोरं जावं लागतं. त्यामुळे ही अतिशय शोकांतित आहे आणि अतिशय वाईट परिस्थिती आहे. नक्की. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरात काही विवाहिच्छुक तरुण तरुणी असतील आणि तुम्हाला त्यांच्या कुंडलीचा अभ्यास करून त्यांना योग्य उपवर शोधायचे असेल किंवा योग्य जोडीदार साथीदार तुम्हाला शोधायचा असेल तर तुम्ही आनंद सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले ते नोट डाऊन करून घ्या. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. आनंदजी, वडगाववरनं फोन आहे. विमलजी आहेत, महिला प्रेक्षक. विमलजी, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो. हां, बोला. का नाही, आमच्या मिस्टरांच्या मृत्यूच्या केसबद्दल मला विचारायचा आहे प्रश्न. कशा संबंधित? आमच्या मिस्टरांचा का नाही दोस्तानी घात केलाय, त्याचा केस बद्दल मला प्रश्न विचारायचा. अच्छा, काही विश्वासघाताचा प्रकार आहे. ओके, विचारा. हा, तेच की मिस्टरांचा का नाही घात केलाय मित्रांनी, त्याची केस कोर्टात चालू आहे पण त्याला निकाल मिळेना, न्यायच मिळेना. अच्छा, मिस्टरांची जन्मतारीख, जन्मस्थळ आणि वेळ सांगा. मित्रांचं तर काही माहित असणार हो आम्हाला, त्यांच्या मित्र त्यांच्या बरोबर होते. नाही, आपल्या कार्यक्रमामध्ये एखादा जन्म तारीख वेळ ठिकाण असेल तरच ह्यातून उत्तर देता येते. ज्योतिष म्हणजे कोणता देव नाही आहे. ज्योतिष म्हणजे फार काही त्याला अंतर्यामी आहे, किंवा तुम्ही समोर बसल्यानंतर त्यांचं सगळं मनातलं कळत असं काही नाही. हे ज्योतिषशास्त्र आहे, नक्षत्रशास्त्र आहे. ह्या 12 राशी 27 नक्षत्रांचा मिळून समूहाला ह्या ज्योतिषशास्त्र अनुषंगाने उत्तर देणं सहज शक्य होतं. एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख वेळ ठिकाण असेल तर तुमच्या त्या विषयाचा मागोवा घेणं सहज शक्य जातं. आपला विषय आज आहे लग्नासंबंधितला. तर ताईंचा वाजवी प्रश्न होता की त्यांच्या मिस्टरांचा घात झाला आहे, फसवणूक झालेली आहे. तर फसवणूकीसाठी का कारणीभूत ग्रह दोष आहेत हे पाहिलं जातं. मग त्यांच्या कोण नाही, ते खरी गोष्ट आहे, खोटी गोष्ट आहे, आणि त्यातून विलंबाने केव्हा आपल्याला त्यातून निर्वाळ मिळेल हे तेवढं गरजेचं आहे. त्यामुळे आपले जे प्रेक्षक पाहत आहेत तर आपला जो प्रश्न ज्या विषयाला धरून जर विचाराल तर आम्हाला उत्तर देणं अतिशय आनंदाचं वाटेल, हे नक्कीच सांगेल. आनंदजी, असा प्रश्न आहे की बऱ्याचदा दोघांमध्ये वाद होतात पती पत्नीमध्ये, पण ते वाद अगदी छोटीशी कारणं असतात की मला अमुक अमुक भाजी करून दिली नाही, यावरून ते वाद सुरू होतात, ते विकोपाला जातात. किंवा बायको माझं काही मुद्द्यांवरनं ऐकत नाही, यावरून वाद सुरू होतो आणि तो वाद पण घटस्फोटापर्यंत जातो. तर त्याविषयी काय सांगा? नक्कीच. आज काय प्रत्येक मुलगा अथवा प्रत्येक मुलगी शिकलेली आहे, मग सांगितल्याप्रमाणे आपली आपली मतं मांडण्यात चालू झालेली आहेत. पूर्वी कसं होतं, आजपासून 30 वर्ष 25 पाठीमागे दिल्या घरी तू राहावी अशी प्रत्येक आईबाबांची भूमिका होती, आणि ती घर आणि चूल आणि मूल एवढंच त्याची परिस्थिती होती. पण आता थोडी वेळ बदललेली आहे. त्यावेळी घर तीच होती, पण पाठीमागे सपोर्ट करणारे लोक वेगळे होते. आज पाठीमागे सपोर्ट करणारे कुटुंबातले लोक असेल, आई बाबा, जर घरातले बहीण भावंड सपोर्ट करणार असेल तर त्यामुळे ते कानभरणी करण्याचा जास्त प्रयत्न करतात. त्याच्यापेक्षा त्या मुलीच्या जातकाच्या पत्रिकेमध्ये, मुलगा अथवा मुलीच्या पत्रिकेमध्ये शुक्र नावाचा ग्रह ह्याचा कारणीभूत असतो डिवोर्ससाठी. जर डिवोर्स होण्याचे कारण आहेत, शुक्र नावाचा ग्रह वक्री असेल किंवा पापग्रहयुक्त असेल तर डिवोर्स होण्याची कारण जास्त असतात. गुरु नावाचा ग्रह जो धनाचा कारक आहे, समाधानी वृत्ती आहे, आणि गुरु नावाचा ग्रह मृत अवस्था, वक्री किंवा पापग्रहयुक्त, शनी मंगळ राहू केतू हे युक्त असेल तरी डिवोर्स होतात. आत्तापर्यंत
आतापर्यंत मॅडम मी 25 वर्षामध्ये 24-25 वर्षामध्ये अभ्यास करतोय, लाखो पत्रिका मी पाहिल्या, यातून एकच लक्षात जर तो समाधानी वृत्ती नाही आहे, त्याला काय करायचं, उद्दिष्ट काय, साध्य काय नाही, तर ह्या गुरुबळ कमी असेल ना, तर साध्या भाषेत त्याला सर्वसामान्य भाषेमध्ये हलक्या कारणे म्हणतात किंवा कुटुंबात इतर लोकांच्या विचाराने चालतात आणि इतरांच्या विचाराने चाललं तर आपला संसार कधीच सुखाचा होणार नाही. त्यामुळं अशा कुटुंबांमध्ये ही लोक आईबाबांचं किंवा मित्रमैत्रिणी नातेवाईकांचं ऐकतात आणि आपल्या यशाचं वाटोळ करून घेतात. त्यामुळे अशा पत्रिकेमध्ये तुमचा गुरु जर बलोत्तर नसेल, बलोत्तर करणं अतिशय चांगलं आहे. आणि शुक्र नावाचा जर कुमार अवस्था, युवा अवस्था असतं तर शुक्र सौंदर्याचं कारक आहे, स्त्री तत्वाचं कारक आहे, शारीरिक सौख्याचं कारक आहे. तर इथे ह्या गोष्टी कुठेतरी कमी भासतात आहे आणि म्हणून डिवोर्स होण्याचे कारणं अतिशय वाढलेत मॅडम. दुसरी मोठी गोष्ट आहे की शत्रुराशी. ह्या शत्रुराशी जर असतील तर शत्रुत्व जमते, मतभेद होतात आहे आणि आज कोणी सहन करण्याची ताकदच नाही आहे. म्हणजे एखादा घरातला कुटुंबातला सदस्य नवरात्र ऐकूनमध्ये वाद झाले तर दुसरा कोणीतरी शेजारचा, कामातला, नोकरीतला, पै पाहुण्यातला साथ देतोय, तर अशा लोकांचं नुकसान होण्यासाठी हे म्हणजे पत्रिकेतला गुरु आणि शुक्रच कारणीभूत असतात आहे. आणि दिवस मॅडम हे केव्हा होतं, आपले दिवस केव्हा खराब आले, मग शनीची महादशा असेल, शनी 7.5 असेल, शनीची पनोती असेल, ढैया असेल, अशा वेळी आपले दिवस खराब आले, हे नको ती लोक आपल्याला चढवणारे, भरवणारे भेटतात आहे आणि ह्या कुटुंबाचं, त्या उभयतांचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. आणि आतापर्यंत असंख्य शेकडो कुटुंब नुकसान गेलेत आणि त्यांना वाचायचं असेल तर आपली पत्रिका आणि आपली ग्रहदशा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. अच्छा, आनंदजी, विवाह करते वेळेस समोरचं जे जातक आलेलं आहे किंवा जे स्थळ आहे त्याची पत्रिका, त्यात मंगळाचा दोष असेल तर त्या विवाहासाठी पुढे जावं की नाही? नक्कीच जावं मॅडम. आता सुरुवातीला एक पहिली पत्रिका आली पाटीलांची, त्यांच्या कन्याच्या पत्रिकेत लग्न असताना मंगळ आहे, विलंब होणार पण ठीक आहे. मग पहिल्या 24 वर्ष लग्नाचा योग होता, विलंब झाल्या वयाच्या आता 25 वर्ष लग्नाचा योग आहेत. 2024-25 मध्ये लग्न 100% होणार आहे. परंतु त्यासाठी मंगळ म्हणजे फार वाईट नाही. मंगळ म्हटलं मुलं, आता त्या ऋतुजा पाटलांची कन्या ऋतुजा हट्टी, जिद्दी हे काही राहतात आहे. आजपासून एक 25 वर्ष पाठीमागे जातोय, 30 वर्ष पाठीमागे जातोय, तर एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्यामध्ये दीर, जावा, भावा, घरामध्ये कमीत कमी अर्धा डझन 1 डझन लोक असायचे आणि त्यामध्ये कालच्या सुनबाई जर हट्टी, जिद्दी हे केकोर असेल तर त्या इतर लोकांना प्रभाव त्याचा होईल. म्हणून त्यावेळेला मंगलिक मुलगी केली जात नव्हती किंवा त्याचे मंगळदोष, आंतरदोष निवारण करून पुढे जाणं होतं. आता वेळ बदललेली आहे. आता एकत्र कुटुंब पद्धती संपलेल्या, फॅमिली संपलेल्या आहेत आणि न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहेत. म्हणजे आईबाबा असतील तर ते वेगळे राहतात, नवरा बायको वेगळे राहतात. त्यामुळे त्या दोघांमध्ये तिसरा कोणी डिस्टर्ब होणार नाही आहे आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यात निर्णय घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते योग्य वेळेत योग्य निर्णय घेणं. म्हणजे मंगळ म्हणजे फार वाईट नाही मॅडम. मंगळामध्ये 2 ते 3 प्रकार असतात. एक तर कडक मंगळ आहे, म्हणजे अतिशय अग्रेसिव्ह लोक राहतात आहे. त्यातला सौम्य मंगळ म्हणजे त्या मंगलिक लोकांवर लोक रुबाब करतात आहे. आणि तिसरी गोष्ट स्वराशीचा मंगळ असेल, म्हणजे मेष नावाची राशी आणि वृश्चिक नावाच्या राशीतला मंगळ असेल, ती लोक संयम आहेत, परिस्थिती पाहून आपली प्रतिक्रिया देतात आहे आणि तेही वाईट नाही. म्हणजे मंगळ म्हणजे वाईट नाहीच आहे. पण जर एखाद्या व्यक्तीच्या मुलीच्या पत्रिकेत जर मंगळ नावा दोष असेल तर त्यांनी याज्ञिकी करणाऱ्या कोणत्याही मंडळीकडून शांतदोष निवारण करून घेताय अथवा सफेद रंगाचं, केशरी रंगाचं पोवळं तुम्ही धारण करताय, आपल्या प्रति 10 किलोला 1 कॅरेट अशा प्रभावाखाली धारण करतायत, तर माझा विश्वास आहे त्या मंगळाचा जर कुप्रभाव असेल, वक्री असेल, नीच राशीत असेल किंवा पापयुक्त ग्रहांसोबत असेल, म्हणजे एखादा मंगळ आहे तो शनी, मंगळ, राहू, केतू युक्त असेल तर हा पापग्रह म्हणजे हा अशुभ दोष मानला तो. पण जो रवी मंगळ युती आली तर अंगारक योग म्हणजे डबल गरम होणं. मंगळ हा निर्णयाचा कारक आहे आणि पटकन एका मताचे ठाम राहणं आत्मविश्वासाचा कारक रवी आहे. हे दोन्ही एक आत्मविश्वासाचा निर्णय घेतले तर निर्णय तडीच जायला पाहिजेत. म्हणजे एखादा चुकीचा निर्णय घेतला तर ते वाईट नुकसान होतं. उदाहरणार्थ गोचरीला जर अशी स्थिती आली तर लोक टोकाची भूमिका घेतात आहे आणि त्यांचा इगो थोडा, त्यांच्यामध्ये इगो जास्त वाढतो आणि हट्टयोगी लोक राहतात आहे आणि मानसशास्त्रानुसार ह्यांच्यामध्ये कुठेतरी नैराश्याची भूमिका राहते आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतात. अशी स्थिती मॅडम ह्या मंगळ आणि ह्या रवी स्थितीमुळे नक्कीच येते. नक्कीच. आनंदजी, आणखी एक गोष्ट महत्त्वाची, बऱ्याच जणांना हे वाटतं की मला ज्याच्याबरोबर पुढचं जीवन व्यतीत करायचं आहे तो माझ्या ओळखीतला, माझ्या पसंतीचा, मी ज्याच्याबरोबर आधी राहिले तो असावा. तर प्रेमविवाहाविषयी मला थोडक्यात विचारायचं, तर प्रेमविवाह जर 2 जातकांना करायचा असेल तर त्यांनी पण कुंडली पाहावी का? मॅडम, प्रेमविवाहामध्ये माझ्या मताप्रमाणे 25 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये साधारण 20% म्हणजे 10 ते 2च संसार सुखात झालेत. मित्रांनो, आपण जे कोणी प्रेमविवाह करणार आहात किंवा प्रेमविवाहासाठी प्रयत्न करतात तर त्यामुळे ग्रहमैत्री म्हणजे विचार जमले पाहिजेत, योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठता पाहिजे आणि गुरुबळ म्हणजे समाधान वृत्ती पाहिजे आणि गरजेपुरते पैसे आले पाहिजे. आता या केसेसमध्ये काय होतं मॅडम की त्यावेळी तुम्ही प्रेम होतं त्यावेळी ग्रहमैत्री जमते, टुनिंग बॉन्डिंग जमते म्हणून आपली मैत्री होते. मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात होतं, प्रेमाचं रूपांतर वैवाहिक जीवनात होतं आणि पण त्याच्या पुढची प्रोसेस आहे ती शारीरिक सुख, शारीरिक एकनिष्ठता किंवा वंशल वाढण्यासाठी अनुरूप प्रयत्न केले पाहिजेत आणि गरजेपुरता पैसा आला
झाला पाहिजे. मग इथे कुठेतरी कटुता येते आणि इथे 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्षानंतर नैराश्य येतं किंवा कुटुंबात विभक्त येतं. तर मित्रांनो किंवा आज पाहणारे प्रेक्षक आपण आहेत, तर आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्या मुलामुली लग्न करायचं तर आपण आधी छापून देतो आपला विवाह कधी होईल, कसा होईल, कुठे होईल, अशा अनेक गोष्टी तुम्हाला दिल्या जातात आणि हे सगळं छापील. म्हणजे अगदी तारखेनिशी या तारखेपासून या तारखेपर्यंत तुमच्या मुलाचा आता मुलीचा विवाह होईल, कोणत्या राशी लग्न करावं हे लिहून दिलं जातं, कोणत्या राशी लग्न करू नये हे लिहून दिलं जातं, कोणत्या योनीशी लग्न करावं, घात नक्षत्र आपल्या पत्रिकेत काय, गुरुबळ कमी असेल तर गुरुबळ वाढवण्यासाठी काय करावं, शुक्राचं बळ कमी असेल शुक्रबळ वाढवण्यासाठी काय करावं, किंवा सहज करावे साधे घरगुती उपाय काय आहेत का जे आईबाबांना कुटुंबाच्या सदस्यांना सहजरित्या करता येतील असे उपाय आहेत. हे जो उपाय तुम्ही करताय तर माझा विश्वास आहे आपल्या मुलामुलीचं मंगल कार्य नक्कीच पार पडू शकतं. आपल्या या माध्यमातून व्हॉट्सॲपला हे पत्रिका आहे की आपल्या मनात जे प्रश्न आहेत, आमच्याकडे छापील प्रश्न आहेत, आपला विवाह कधी, कसा, कुठे, हे जे 51 प्रश्न आहेत याचे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जर तुम्हाला पाहिजे असतील हे प्रश्नावली तर आमच्या खाली नंबर दिले त्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा आणि हे आपले असणारे प्रश्न मागून घ्या. करिअर संबंधितले जवळजवळ काही प्रश्न आहेत, किंबहुना तुमच्या व्यवसायासंबंधितले काही प्रश्न आहेत, शिक्षणासंबंधितले काही प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्ही मागून घेता. तुमच्या मानसिकतेकडे आपल्याला कोणत्या स्वरूपाचा प्रश्न विचारायचा आहे आणि कोणत्या आयुष्यातून गतिमान प्रगती कशी होईल. मग अनेक लोक करिअर संबंधित किंवा शिक्षणामध्ये माझा मुलगा परदेशात जाईल का, मला मनासारखी नोकरी मिळेल का, मला 5 आकडीच पगाराची नोकरी मिळेल का, किंवा मला कमवती बायको किंवा नवरा मिळेल का, की एवढ्याच माझ्या आत्ता पगार 5 लाखाचं पॅकेज आहे, 10 लाखाचं पॅकेज आहे, 12-15 लाखाचं पॅकेज मला मुलगा मुलगी मिळेल का. हे मित्रांनो आपल्या पत्रिकेतून गुरुबळा निश्चित कळतं. तुमचं होणारा भावी जोडीदार पती अथवा पत्नी ही कुठे असेल, कधी कशी असेल, अंदाजे अंतर किती असेल, जातीतली समाजातली माहितीतली असेल का, किंवा मला ज्या अपेक्षित क्षेत्रातली मुलगी पाहिजे, मी जे इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे ते इंजिनिअरिंग क्षेत्रातलीच मुलगी मिळेल का, हे ज्योतिषशास्त्रामध्ये पाहता येतं. आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा उलगडा नक्कीच करण्यासाठी हे ज्योतिषशास्त्र पूरक असतं. जर प्रेम असेल तर प्रेम ठेवा, प्रेमामध्ये आम्ही विघ्न करणार नाही, पण ते प्रेम पती पत्नीमध्ये लाभदायी आहे की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्याकडे नक्कीच येऊ शकता. आपलं कार्यालय मुंबई, घाटकोपर, पुणे, सदाशिव पेठेत आहे. किंबहुना आपल्याला ऑनलाईनच्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे. टेलिफोनिंग किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो. आपल्या यूट्यूब चॅनलला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मागवायची असतील तर यूट्यूब चॅनल आपला प्रश्न टाकून द्या आणि त्या प्रश्नांना उत्तर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आम्ही देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सरांचं चॅनल आहे ज्योतिषाचार्य आनंद कुमार. या चॅनलवर तुम्ही गेला तर विविध विषयांवर सरांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. तसंच तुम्हाला सरांना प्रत्यक्ष भेटायचं असेल तर सरांची कार्यालय पुणे आणि घाटकोपर इथे आहेत. तिथे तुम्ही जाऊन सरांना भेटू शकता, सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुमच्या विवाहासंबंधित तुम्हाला काही अडचणी असतील, कुंडलीविषयक तुम्हाला काही प्रश्न, शंका, कुशंका असतील तर त्याचं निरसन तुम्ही करून घेऊ शकता. आनंदजी तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. जय माता दी. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयांसह, नवीन तज्ज्ञांसह महाराष्ट्र कॉलिंगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.